झी 24 तास एक पाऊल पुढे। रियालिटी शोज मध्ये अनेकांना आपलं टॅलेंट सादर करण्याची संधी मिळते आणि त्या संधीचं जे सोनं करतात तेच होतात सुपरस्टार। गौरव महाराष्ट्राचा सूर गृहलक्ष्मीचा या शोची खास बात म्हणजे या शोने सुवर्ण संधी दिली गृहिणींना त्यांचं सिंगिंग टॅलेंट सिद्ध करण्याची। आणि पाहूयात कशी रंगली या शोची ग्रँड फिनाले। ज्योती, शर्वरी आणि धनश्री यांचा टफ फाईट पाहायला मिळाली अंतिम फेरीत। पण सर्वांचं लक्ष होतं ते बाजी कोण मारणार याकडेच। अखेर या पर्वाची विजेती ठरली धनश्री देशपांडे। जी अंतिम विजेती ठरलेली आहे तिचं नाव आहे आजची विजेती आहे धनश्री। आज इतका आनंद होतोय की आज मी ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि खरोखरच हे माझं एक स्वप्न होतं जेव्हा मी ऑडिशन दिली तेव्हापासूनच की आपल्याला प्रत्येक राऊंडला खूप छान गायचं आहे आणि एक एक राऊंड पार करत आपल्याला शेवटचा किताब मिळवायचा आहे हे मनात पहिल्यापासूनच होतं। त्याच्यामुळे एक एक पार करत करत आज मी जिंकली ही स्पर्धा जिंकली आहे। त्याच्यामुळे आज खरोखरच खूप आनंद होतोय। दुनिया में लोगों को धोखा कभी हो जाता है। ग्रँड फिनाले मध्येही धनश्रीनं अफलातून परफॉर्मन्स सादर करत पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली। दुनिया में लोगों को धोखा कभी हो जाता है। आंखों ही आंखों में यारों का दिल खो जाता है। दो दिल दोनों जवां आंखों का है ये बयां। दोनों के दरमियां कोई भी होना यहाँ। पर्दा पर्दा हाँ पर्दा पर्दा हाँ अपनों से कैसा पर्दा। पर्दा पर्दा हाँ पर्दा पर्दा हाँ अपनों से कैसा पर्दा। ग्रँड फिनालेचा रंगारंग सोहळा आणखीनच रंगला तो सेलिब्रिटीजच्या धमाकेदार परफॉर्मन्समुळे। डार्लिंग आंखों से आंखें चार करने दो। रुकना रुकना मुझको प्यार करने दो। डार्लिंग आंखों से आंखें चार करने दो। रुकना रुकना मुझको प्यार करने दो। बेकैफ है बहारा बेचैन जाने यारा बुलबुलों तो अभी इंतजार करने दो। डार्लिंग आंखों से आंखें चार करने दो। Come on everybody, hey hey, look at that, whoa. Darling, देखा जो तुझे याद में बजी गिटार। देखा जो तुझे याद दिल में बजी गिटार। दिल का आंखों से प्यार दिल में बजी गिटार। आओ रहा कैसा ये नशा रे। आओ रहा जीने का मजा रे। अरे रे मैं तो गया रे दिल भी गया रे। अरे रे मैं तो गया रे दिल भी गया रे। अरे रे मैं तो गया रे दिल भी गया रे। कोमल काया की मोह माया पुनव चांदन नारे। सोन्यात सजले रुटात भिजले रत्न प्रभात नुल्याले। नटली थटली जशी उमटली चांदणी रंग महाली। मी यवन भिजली पाहून थिजली इंद्र सभा भवतानी। गौरव महाराष्ट्राचा
या शोचं हे गृहिणींचं पर्व निश्चितच बाकीच्या पर्वांपेक्षा वेगळं आणि त्यामुळेच उल्लेखनीय होतं असं परीक्षकांनी चॅनल कट्टाकडे व्यक्त केलं. मुळात मला हे पर्वाविषयी खूप अभिमान आहे की या पर्वाचा मी एक भाग आहे. कारण ज्यांना असं वाटत असतं की इथं स्वप्न आपल्या हातातून निसटून गेली, आता आपल्याला परत ते हातात सापडणारच नाही, त्यांना परत त्यांची स्वप्न परत देणं हे ETVनी आणि या गौरव महाराष्ट्राच्या या पर्वानी केलं. तर मला असं वाटतं की कुणालाही आपली हरवलेली स्वप्न परत देण्याचे सारखं पुण्याचं काम नाही, आणि हे पुण्याचं काम या पर्वानी आणि ETVनी केलं. सगळ्या गृहिणी ज्या इथे परफॉर्म ज्यांनी केलेलं आहे आत्तापर्यंत, म्हणजे या तिघी तर फायनलिस्ट आहेतच, पण त्याच्याबरोबर ज्या सगळ्या होत्या त्यांचं गाणं त्यांच्या कुटुंबियांमुळे, त्यांच्या पाठिंब्यामुळे ते खूप छान चालू आहे. आणि हे बघून जास्त कौतुक वाटलं आणि अभिमान वाटला की सगळं सांभाळून सुद्धा त्यांचं गाणं खूप उत्तमरित्या चालू आहे. या पर्वामुळे गृहलक्ष्मीचे सूर घराघरात ऐकू आले. त्यामुळे स्मॉल स्क्रीनवर अशा प्रकारचे वेगळे शोज नेहमीच स्वागतार्ह राहतील यात शंकाच नाही. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.